बाकी काही म्हणा मंडळी, चिमणराव विधानसभेत नाहीत म्हणजे करमत नाही. 30 वर्षाची सवय आमची. काही लोक तर बोलतात सुमित्राबाई भाषण छान करतात चिमणराव पेक्षाही. असं मग एकदा ऐकायला जायला पाहिजे बाईचं भाषण विधानसभेत. अव चिमणराव तयार करून देत असतील की बाई साहेबांना भाषण. अहो चिमणरावांनी स्वतः नसते केली का भाषण तयार. खरं सांगू दादासाहेब, ते रिकामे असतील ना भाषण तयार करून घ्यायला. आज तुमच्या मित्राची लय आठवण आली बघा. लावा लावा फोन. असं म्हणतोस. लावा. हम्म. हम्म. हॅलो, चिमणराव जाधव बोलतोय. हा मी दादा यार्दी बोलतोय. बोला. नाही म्हटलं इथं आमचे गावाकडचे कार्यकर्ते आले. सगळ्यांना जरा तुमची आठवण झाली हो. म्हटलं तुम्हाला फोन करावा. बोला, काय बोलायचंय? तुमचं अभिनंदन करावं म्हटलं. कशासाठी हो? हो, फार चांगलं भाषण केलं म्हणे त्यांनी विधानसभेत दुष्काळाच्या प्रश्नावर. लोक म्हणतात खरं तसं. या की एकदा इकडं गोल्फ खेळायला जाऊ. अहो तुमच्या त्या आवडत्या रेडिओ क्लबवर जाऊ, 2-4 पेग मारू, जरा एन्जॉय करू. नाहीतरी तुम्ही आता रिकामेच आहात. आम्ही पक्षाध्यक्ष म्हणजे आम्ही कायम रिकामी. काय? आणि तुम्ही जरा बाईसाहेबांच्या जवळच राहा, त्यांच्या मार्गदर्शनासाठी. लोकांना समोर बसवून माझी चेष्टा करणं शोभत नाही तुम्हाला दादासाहेब. पक्षाध्यक्ष आहात तुम्ही. घोटाळा झाला की. का रे, तुम्ही लोक कुठं उतरलात? आमदार निवास. आपलं नेहमीच. निघा, जेवण बिवण करा आणि आराम करा. निघा. चालेल दादा साहेब. तेवढं ऍडमिशनचं जरा चाल. अंजना, अंजना. जी साहेब. बाई कुठे गेलेत? ती कसली तरी मीटिंग होती ना. काही पाहिजे होतं का? ए पण देवा. अरे त्या हे जयपूरच्या तिकीटाचं काय झालं? चौकशी केली हा. ना. सकाळी एक फ्लाईट आहे पण ती बी फुल आहे बघा. अरे मग प्रोटोकॉलला फोन लाव. केलता फोन पण आता देवाचीच मर्जी म्हणा ना. असं? हे काय काय या लोकांना काय वाटतं? काय हा चिमणराव संपला का काय? काय घेणार? चहा की कॉफी? नाही काही नको. उगाचच लाजू नका. आपण
कॉलेज मित्र हं? चहा की कॉफी? कसलं काय साहेब, हा छोटा माणूस आहे. बरं ते शेंदणा नदीच्या प्रकल्पाचे काय साहेब, या मतदारसंघाची 2 भागात विभागणी झालेली आहे. खालच्या भागाला पाणी आहे, वरच्या अर्ध्या भागाला पाणी नाही. ही स्कीम 1965 साली झाली आहे. त्यानं काय होते साहेब माहिती आहे का, जर वरच्या भागाला पाणी दिलं तर खालच्या भागाच्या पाण्याची विभागणी होणार. त्यामुळे खालच्या भागाला पाणी कमी पडणार. सगळ्या मोठ्या लोकांच्या जमीन खालच्या भागाला आहेत. त्यामुळेच हा प्रकल्प रखडलाय, त्यांच्या दबावामुळं. मग आताच एवढी घाई का झाली लोकांना? अहो, वरच्या भागात एसी झड करायचा आहे ना, त्या जमिनीला आता पाणी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळं खालचे सगळे लोक वरच्या भागामध्ये जमिनी घेत आहेत. त्या घेऊन झाल्या की हा प्रकल्प सुरू होणार. बरं, तो भाग दलपतरावाच्या मतदारसंघाला लागून आहे. तो तिकडून जमिनी घेत येणार आणि चिमणराव इकडून जमिनी घेत जाणार. तुम्ही घेऊन टाका ना जमिनी इकडे साहेब. बघू. अहो, बघू नाही, नंतर मग चढ्या भावानं घ्याव्या लागतील. घ्यायच्या झाल्या तर आम्ही तुमच्याच सल्ल्याने घेऊ. हा, मी बघून ठेवतो जमिनी इकडे सगळ्या, आणि पाहिजे तर कागदपत्र सुद्धा घेऊन येतो तुमच्याकडे मी. अगदी नक्की. पण काय सगळं प्लॅनिंग फिसकटणार वाटतंय सुमित्राबाईच्या कामाच्या धडाक्यामुळं. त्या मागच लागल्यात हा प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे म्हणून. काय लोकांचं कल्याण होईल त्यानं. हा, शेतकऱ्यांचं भलं होईल, पण शेती करून कुणाचं भलं झालंय का? अहो, बाईच्या लक्षातच येत नाहीत ह्या गोष्टी. काय करायचं तरी काय साहेब? ही अशीच कामं करत राहिली ना तर चिमणरावाचं प्लॅनिंग एकदम कोलमडणार. कसं आहे ना, शेतकऱ्यांसाठी हो, तेही महत्वाचं आहे म्हणा. त्यासाठी सगळा कारभार सरकारचा. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवा. शेतकऱ्यांसाठी. तुम्ही मला ती साईट दाखवण्याची व्यवस्था करा. कागदपत्र आणतो आणि ते काय ते पाहतो जमिनीचं. अम्मी नहीं है, उनको गुजरे हुए 5 साल हो गए. एकदा शेतात काम करायला गेली होती, तेव्हाच तिथे तिला सापाने चावलं. एकटीच होती बिचारी. तशीच धावत घरी आली आणि डॉक्टरांना बोलवायच्या आतच मला नाही कळलं का, मला कोणी सांगितलं बी नाही. कसं सांगणार बाईचं? छोट्या माणसांसोबत काय होतं कोणाला बी नाही कळत. कोण घेणार याची दखल? असंच होतं बाईचं. लगीन झाल्यावर मैत्रिणी तुटत्यात, अशा तुटत्यात की त्या जगल्या आहेत की नाही हे बी कळत नाही. संसाराचा राबरगाडा असाच असतो सखीला. वेळच निघून जाते. माणसं पळत राहतात पण पायाखालची जमीनच संपून जाते.
दादासाहेब ओ काय करून बसलात हे मोठा खुंची माणूस आहे हो चिमणराव. मी दादा बोलतोय. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय चिमणराव. नाही नाही, माझा काही गैरसमज झाला नाही. अहो आम्हाला चिंता वाटली. तुम्ही फोन कट केलात का लाईन खराब झाली होती? अहो आम्ही सहज फोन केला होता तुम्हाला. हा, तुमची ख्याली खुशाली विचारण्यासाठी. आता इथं आमच्या समोर बसलेला एक खोकला झाला आणि नाही नाही दादासाहेब आम्हाला जाण आहे सगळ्याची, आम्हाला कळते सगळं. एक सांगू का, गोल्फ खेळायची आयडिया चांगली आहे दादासाहेब. राजकारणात एकटेपण येतं. काय राजकारणात एकटेपण येतं, मुख्यमंत्र्याला पण येईल. त्यावेळेला मी व्यवस्था करेन की त्यावेळेला तुम्ही देखील मोकळे असाल. अगदी पक्षाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी तुमच्यावरती नसेल. मोकळे एकदम, म्हणजे तुम्ही आणि मुख्यमंत्री दिवसभर मोकळेपणाने गोल्फ खेळायला मोकळे. तेव्हा मी फोन करीन, तुमच्या समोर केस बसलेले असतात. दादासाहेब किती वेळा सांगितलं तुम्हाला, सत्ता गेलेल्या माणसाची थट्टा मस्करी करू नये. जा आता चिमणरावांना भेटायला आणि त्यांची माफी मागायला. देवा, त्या अंजनीबाई सांगत होत्या हे सकाळ धरणं चाललंय तुमचं. साखर मंडळीची आमची काळजी घेणार. तुमच्या बाईनं येणार नाही ना, दुष्काळच्या कामाचे दौरे काढतायत. दलपतरावचा खोटेपणा आहे बघा मालक. काय सांजच्या टायमाला पायात साप सोडायची लय वाईट सवय आहे त्या. त्याला बघतोच रे मी. मला कळत नाही ही कुठल्या कुठल्या अवलतीची माणसं आहेत. हा? अरे पण आमच्या हिला कळायला नको. नाही नाही, पार धारायला लागली. गेल्या 2 महिन्यात पार धारायला लागली. सत्तेचा प्रसाद हा, सत्तेचा प्रसाद. ही सध्या ही बाई केव्हा कोणाला धारेला लावल काय सांगता येत. अरे पण इतक्या लवकर हा 2 महिने बी झाले नाहीत अजून आणि इतकं. नाही काय काय कठीण नाही म्हणा. आणि सत्तेचा व्हायरस कधी कोणाला बाधेल काय सांगता येत नाही. अरे हल्ली काहीतरी वेगळंच खोळ मानत घेतलंय. काय काय कळेना गड्या. काय तर म्हणे आम्ही यांच्यावरती अन्याय केला. अरे अन्याय करायला आमच्याकडे वेळ होता कुठे, टाइम होता कुठे आमच्याकडे. काय नाही, सत्तेची हाव आहे, सत्तेची हाव, दुसरं काय नाही. अरे घराकडे बघायला देखील येळ नाही. असं काय कुठं असतं काय. देवाची मर्जी. देवा, मी काय म्हणतो, जरा शांततेनं घ्या ना. विधानसभेत धडाधडा भाषणं काय देती, मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला गुच्छ गुच्छ काय घेऊन जाते. अरे काय कशाला. तू गारडी झुलवतोय आणि आमचं हे झुलते. मंत्रिमंडळाच्या सेकंड लिस्ट मध्ये नाव आहे म्हणे. दलपतराव बरोबर दौरे काढते, दौरे दलपतराव बरोबर. ऐपत आपल्याला दलपतचं चारित्र्य माहिती आहे ना, त्याच्यावर दौरे काढते. मानला आपण मुख्यमंत्र्याला मानला. आपला निर्णय चुकला ऐपतराव, आपला निर्णय चुकला. देवा,
जाऊ फिरायला डोंगरच्या अरविंदराव इकडे इकडे काय म्हणताय तुम्हाला एक सांगू सांगा ना. दीपाताईला आज सोडून आलात का? नाही नाही, आतमध्ये वातावरण गरम आहे. दीपाताईला एकटीलाच आज जाऊ द्या. तुम्ही इथेच थांबा. का? नाही नाही, काय नाही, कळेल तुम्हाला लवकरच. बर बर, येऊ. या ना. दीपे ये इकडे. दीपे तुला बघून बरं वाटलं. कवा आलीस? आत्ताच. अगं म्हणतो कशी आली तू? गाडीने. तुला कवा जरा सांगतो की ती एकटी गाडी चालवत येऊ नको म्हणून. अरविंद होता ना बरोबर. ठीक आहे, आवडून घ्या. आपण दोघं जेवून घेऊया. आलेच.